सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदम् मया प्रमादात् प्रणयेन वापि यच्चावहासार्थमसत्क्रतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्। आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा हे यादवा हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल आणि हे अच्युता माझ्याकडून विनोदासाठी फिरताना झोपताना बसल्या वेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणाकडे मी क्षमा मागत आहे। पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमा प्रभाव। आपण या चराचर जगताचे जनक आहात, तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात। हे अतुलनीय प्रभावी, त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कुणी नाही, मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल? तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम् प्रसादये त्वामहमीशमीड्यम् पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्। म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणावर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून
स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. अद्रष्टपूर्वं रसितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपम्. प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळही होत आहे. म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णू रूपच दाखवा. हे देवेशा, हे जगन्निवासा, प्रसन्न व्हा. तदेव मे दर्शय देवरूपम. प्रसीद देवेश जगन्निवास. किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले, तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो. म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा.